मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजची रेसिपी बघा, सगळ्या भाज्या दिसते तिथं हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे. तुम्ही कोणत्या पण टाईपच्या भाज्या वापरू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही आता ओळखायची आहे. इथे बघा, कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आपण किंचितशी मोहरी टाकून घ्यायची आहे यामध्ये. आणि मोहरी कडकडली की जिऱ्याचा वापर करायचा आहे. थोडंसं जिरं, कांदा घालायचा आहे, मिरच्या घालून घ्यायच्या आहे त्यामध्ये. यामध्ये आपण गाजर आणि टोमॅटो पण घातलेले आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरवा बटाटा पण घालू शकता यामध्ये. कोणत्या पण टाईपचा गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा यामध्ये आपल्याला. अगदी थोडंसं घातलेलं आहे, बघू शकता इथे. साधारण पाऊस चमचा घालायचा. यामध्ये पाणी घालून घेऊया आपण. पाव चमचा साखर घातलेली आहे आपण मध्ये. आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे. थोडासा लिंबाचा रस साधारण 1 चमचाभर घालायचा आहे आपल्याला. छान उकळून द्यायचे. यामध्ये थोडंसं पण तूप घालणार आहे, साधारण अर्धा चमचाभर तूप घातलेलं आहे इथे. छान अशी उकळी येतलेली आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आपल्याला. बघा इथे. आणि हा आहे भाजलेल्या तुपामधले रवा आहे. कलर असा बघा किती छान असा गोल्डन कलरपेक्षा जास्त भाजून घेतलेला आहे आपण. आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जेवढं बसतं तेवढाच गरा घालून घ्या. सुरुवातीला थोडं कमी टाकूया, मिक्स करून घेऊया आपण. वरून एक्स्ट्रा अजिबात पाणी घालायचं नाही, त्याची चव पूर्ण बिघडून जाते. आता हे मला वाटते वास केले आहे, आपण तर झाकून ठेवूया. आणि जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम करून पाणी यामध्ये घालू शकता. असा आहे आजचा टिफिन. वरून मी मस्त अशी कसुरी मेथीची पावडर टाकून घेतलेली आहे यामध्ये. आणि फायनली असं आपला व्हेज उपमा तयार झालेला आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला.